नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनींनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। सेविका ताईंनो 22 डिसेंबर 2025 पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये एक अपडेट आलेला आहे आणि तो अपडेट आहे 25.1। तर तोच मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार। आपल्याला त्याच्या 2 दिवसाआधी देखील अपडेट आलेला होता आणि त्याच्यातला एक मुद्दा होता तोच आता याच्यामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। कारण की फेस कॅप्चर करण्यासाठी नॉमिनीचं जे फेस मॅच करायचं त्याच्यासाठी आता लाभार्थी सध्या नाही, कारण की THR भरला गेलेला आहे। परंतु आपल्याला नॉमिनी कसा ॲड करायचा हे मी तुम्हाला सांगणार। खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, पूर्ण बघा। त्याआधी अपडेट आलेला आपण जर स्क्रीनवर पाहिले तर आपल्याला इथे लक्षात येतं दोनच गोष्टींचा बदल झालेला आहे। तर बघा, ऑप्शन टू ॲड नॉमिनी फॉर एजी कॅटेगरी, त्याच्यानंतर THR डिस्ट्रीब्युशन थ्रू नॉमिनी फेस मॅच। तर हे जे खालचं आहे ते याच्यासाठी मात्र आपल्याला नक्कीच जे THRचा लाभार्थी आहे प्रत्यक्ष त्याच्यामध्ये जाऊनच भरायचे आणि फक्त हे कोणासाठी आहे, गरोदर आणि स्तनदा। बघा, तुमच्या गरोदर आणि स्तनदा मातांची जर KYC होत नसेल, त्यांचं जर आधार कार्ड अपडेट नसेल तर याच्यासाठी हा व्हिडिओ खूप उत्तम आहे। अशा खूप साऱ्या ताई आहेत की त्यांचं त्या माध्यमातून THR हा नोंदवला जात नाही, तर तुमचा 100% THR नोंदवला जाणार। आता मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला नॉमिनी कसं ॲड करायचं आहे, म्हणजे तुमच्या घरातलं कुठलंही व्यक्ती असेल, कुठलंही, आता त्याच्यामध्ये सगळे आहेत ते तुम्हाला कुठलं कोण कोण आहे हे पण व्हिडिओच्या माध्यमातून सगळं दाखवते। परंतु व्हिडिओ पूर्ण बघाल तरच तुमच्या लक्षात येणार। पण आपल्याला हा जो खालचा ऑप्शन आहे त्याच्यासाठी मात्र THR नोंदणीच्या वेळेसच दाखवता येईल, तर त्याच्यासाठी आता मी तुम्हाला, पण तत्पूर्वी सगळ्यांनी आधी अपडेट करून घ्या। अपडेट केलेला, आता कुठलेही जे अपडेट येतात ते अपडेट करत चाला, जेणेकरून तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही। हा व्हिडिओ 10 ते 15 मिनिटाचा होऊ शकतो, पूर्ण बघितलं तरच तुमच्या लक्षात येणार। खूप जणांचा प्रॉब्लेम आहे की गरोदर स्तनदा मातांचे आधार कार्ड अपडेट नाहीत, त्याच्यामुळे THR नोंदवता येत नाही, त्यांची KYC होत नाही। परंतु ह्या माध्यमातून तुम्ही 100% KYC करू शकता। किंवा गरोदर स्तनदा माता जर बाहेर गेली तर तिचा व्हिडिओ कॅप्चर करायला किंवा तिचा फेस कॅप्चर करायला प्रॉब्लेम येते, तर त्याच्यासाठी तुम्ही घरातील कुठल्याही व्यक्तीचं आधार कार्ड वापरून आणि त्याचं फेस कॅप्चर करून त्याच्यामध्ये THR हा नोंदवू शकता। तो बदल हा होऊ शकतो आता गरोदर मातेचा, आणि मात्र हे गरोदर आणि स्तनदा मातेसाठीच आहे। कारण की मुलांचा आपण कोणाचाही लावून बदल करू शकतो, परंतु गरोदर आणि स्तनदा माताचं तसं होत नव्हतं, परंतु आता ह्या अपडेट नंतर नक्कीच ते झालेलं आहे। तर मी तर बघा, गरोदर मातेचं एक उदाहरण घेऊन त्यांचा मी चालूच बदल केला आणि तोच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगते। मी याच्यासाठी आपल्याला गरोदर माताच्या मॉड्यूलवर जायचं आहे। त्याच्यानंतर इथली आपली जी माता आहे तर ती आपल्याला सिलेक्ट करायची आहे। तर त्या मातेच्या आपल्याला 3 डॉटवर, आता हीच माता आहे खालची, हिच्या 3 डॉटवर आपल्याला जायचं आहे। त्याच्यानंतर ह्या पद्धतीचं आपल्यासमोर ऑप्शन ओपन झालं का मग आपल्याला काय करायचं आहे, इथे तुम्हाला ऑप्शन दिसत आहे बघा, THR साठी नामांकित व्यक्ती जोडा। तर बघा, ह्या ऑप्शनवर, खालच्या ऑप्शनवर आपल्याला जायचं आहे। त्याच्यानंतर अशा पद्धतीचं पेज आपल्या समोर येईल। मी ह्या पद्धतीचं पेज आलं बघा, त्या मातेचं नाव देखील इथं येतं, तुम्ही जर पाहिलं तर मग आपल्याला ते आल्यानंतर मग आपल्याला इथं स्पष्ट दिसत आहे की नामांकित व्यक्ती KYC, नामांकित व्यक्ती फेस कॅप्चर। तर मग आपल्याला समजून घ्या, याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर मोबाईल प्रमाणीकरण, मग मोबाईल प्रमाणीकरणसाठी आपल्याला काय करायचं आहे, OTP साठी विनंती करा। ज्या माते म्हणजे ज्यांचा जो नंबर आपण इथं लिंक केलेला असेल, इथं आधी जो नंबर तुम्ही पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला इथं जॉईन केलेला असेल त्याच्यावर हा OTP जाणार आहे, एवढं लक्षात ठेवा। तर त्याच्यासाठी पोषण ट्रॅकरला जो नंबर, मोबाईल नंबर नोंदवलेला असेल त्याच्यावर आधी OTP जाणार। मग आपण OTP साठी विनंती करायला याच्यावर क्लिक केलेला आहे। त्याच्यानंतर मग त्या नंबरवर OTP जाणार, कुठला, पोषण ट्रॅकरला नोंदणी केलेला मोबाईल नंबरवर आधी OTP जाणार, 4 अंकी OTP जाणार। तो 4 अंकी OTP आपल्याला इथं टाकायचा आहे बघा। 4 अंकी OTP टाकल्यानंतर मग आपल्याला पडताळणी करावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर मग अगदी सेम नामांकित व्यक्तीचे संबंधित, आता त्याच्यानंतर स्वीकारा। आता ही KYCची प्रोसेस सुरू झालेली आहे, स्वीकारावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर मग इथं तुम्हाला खूप महत्त्वाचे 2 ऑप्शन आहेत की आता तुम्हाला घरातील कोणाला इथं नॉमिनी करायचं आहे। मग इथे मुलगा, मुलगी, सासू, सासरे, नवरा, भाऊ, बहीण, खूप सारे इथं पुढे व्हिडिओमध्ये ते येणारच आहेत। तर त्याचं तुम्हाला इथं आधार क्रमांक टाकायचा आहे। आधार क्रमांक टाकून झाला का इथं निवडावर तुम्ही जेव्हा क्लिक करता तेव्हा तुम्हाला ते सगळे ऑप्शन हे दिसणार आहेत। आता बघा, पुढे तुम्हाला तेच दाखवते की कुठले कुठले ऑप्शन आपल्यासाठी उपलब्ध होणार आहे। तर बघा, आता ह्या पद्धतीचे ऑप्शन ओपन होतात। तर त्याच्यात तुम्हाला कोणालाही करायचं आहे बघा, इथं नवराचा, सिस्टर इन लॉ बघा, इथं सिस्टर इन लॉ म्हणजे ननंद, त्याच्यानंतर सासू बघा इथं, त्याच्यानंतर ब्रदर इन लॉ, याच्यामध्ये दीर किंवा जेठ, त्याच्यानंतर सासरे,
बहीण, आई, भाऊ, वडील, काकू, काका, आजी, त्याच्यानंतर आजी, आजोबा, मुलगी, मुलगा, म्हणजे खूप सारे घरातलं कोणाचे म्हणजे जे उपलब्ध नाते असतील तुमचे, तर त्याच्यासाठी तुम्ही त्याच्यावर क्लिक करू शकता आणि ते क्लिक करून मग तुम्ही पुढची माहिती तुम्हाला दाखवतेच. आता मी इथं नवरा हे ऑप्शन निवडलेलं आहे बघा. नवरा हे ऑप्शनला मी क्लिक केलेला आहे की तो भाऊच होता, त्याच्यामुळे त्याचं मी घेतलेलं आहे. आधार क्रमांक टाकून झालेलं आहे, हे ऑप्शन आपलं निवडून झालेलं आहे. त्याच्यानंतर प्रक्रिया केली, याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ह्या पद्धतीचं पेज ओपन होणार. ह्या पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे बघा, इथं फोल हँडी नॉमिनी बघा, KYC वर जा, याच्यावर आपल्याला क्लिक करायचं. अगदी सोपी पद्धती, काही टेन्शन घेऊ नका. की आपल्याला घरात बऱ्याचशा गरोदर स्त्री मातांचा हा प्रॉब्लेम होता की आपण लाभार्थ्यांचं करू शकत होतो पण त्यांचं करू शकत नव्हतो, म्हणून आपल्याला आता ते ऑप्शन आलेलं आहे. लवकरात लवकर पोषण ट्रॅकरला अपडेट करा आणि या पद्धतीने करून घ्या. तर बघा, KYC वर जा, याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर मग जसं आपण KYC करतो ते पेज ओपन होतं अगदी नेहमीसारखं. ते पेज ओपन झालं का इथे आधार नंबर टाकायचा आहे, इथं आपल्याला कॅप्चा भरायचा आहे, हा इथला कॅप्चा इथं आपल्याला भरायचा आहे. हां, लक्षात ठेवा, व्यवस्थित भरा. त्याच्यानंतर नेक्स्टवर क्लिक करा. तर बघा माझं भरून झालेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्टवर क्लिक केलेला आहे बघा, इथला कॅप्चा इथं टाकलेला आहे, तुम्ही पाहू शकता. इथं आधार नंबर टाकलेला आहे आणि इथं हा जो कॅप्चा आहे तो जसाचा जसा इथं टाकायचा, तो मात्र अचूक टाका. जर तुम्ही अचूक टाकला नाही तर मग तो प्रॉब्लेम होतो. तर मग काय करायचं, तर आपल्याला इथं क्लिक करायचं. एखादा कॅप्चा आपल्याला कळत नसेल तर ट्राय अनदर, याच्यावर इथं तुम्ही क्लिक केला तर इथला कॅप्चा हा बदलतो आणि मग तो टाकायचा आणि त्याच्यानंतर नेक्स्टवर क्लिक करायचं. समजा तुम्हाला हा जो कॅप्चा आहे जो समजत नसेल तर ट्राय अनदर याच्यावर जर क्लिक केलं तर इथला कॅप्चा हा बदलतो आणि त्याच्यानंतर मी इथे तो टाकायचा आणि त्याच्यानंतर नेक्स्टवर क्लिक करायचं. बऱ्याचदा आपला कॅप्चा व्यवस्थित टाकलं जात नाही, त्याच्यामुळे डबल हे काम पुरतं. तर त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं, तुम्हाला जर कॅप्चा क्लिअर कळत नसेल तर ट्राय अनदरवर क्लिक करा. मग त्याच्यानंतर आपला जो लाभार्थ्याचा जो नंबर आहे, मोबाईल नंबर जो आता आपण नॉमिनी जोडत आहोत, तर त्याच्या मोबाईल नंबरवर तो 6 अंकी OTP येणार. तो OTP इथं आपल्याला टाकायचा आहे. त्याच्यानंतर कंटिन्यूवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर OTP टाकला गेला आणि कंटिन्यूवर आपण क्लिक केलेले, प्रोसेस व्हायला थोडा वेळ लागतो आणि त्याच्यानंतर मग आपल्यासमोर ह्या पद्धतीचं पेज आलं, म्हणजे समजून घ्या की त्या लाभार्थ्याची KYC झाली. तर आपल्याला अलोवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर मग थोडं थांबावं लागतं, ही प्रोसेस सुरू असते. ही प्रोसेस झाली का नंतर मग आपल्यासमोर या पद्धतीचं पेज येतं, म्हणजे KYC कम्प्लिटेड सक्सेसफुली. तुम्ही आता फेस कॅप्चर करण्यासाठी पुढे जाऊ शकता. पुढचं ऑप्शन आता आपल्याला खाली दिसत नाही, तर मग त्याच्यासाठी काय करायचं, इथे क्लिक करा. इथं कुठेतरी क्लिक केलं म्हणजे खाली तुमचा ग्रीन बॉक्स येतो बघा. डायरेक्ट ते येत नाही, तर इथं कुठेतरी एकदा क्लिक करून द्यायचं. लक्षात ठेवायचं, डायरेक्ट जर असं ऑप्शन बघा, हे ऑप्शन जर आलं नाही, फेस कॅप्चर करा पुढे जा, हे ऑप्शन जर तुमचं आलं नाही तर इथं मध्ये कुठेतरी क्लिक करून द्यायचं, म्हणजे हे ऑप्शन येऊन जातं. त्याच्यानंतर मग आता फेस कॅप्चर करा आणि पुढे जा, त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. मग त्याच्यानंतर ह्या पद्धतीचं आपल्यासमोर स्क्रीन येते. या पद्धतीची स्क्रीन आली म्हणजे आपल्याला फोटो कॅप्चर करा, याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर अगदी नेहमीप्रमाणे जसं आपल्या नेहमीचं आहे, फेस कॅप्चर आपल्याला करायचं आहे, फोटोवर प्रक्रिया होत आहे, अगदी नेहमीप्रमाणे येतं. या पद्धतीने आलं का त्याच्यानंतर फोटो सत्यापित करा, म्हणजे आपण सुरुवातीलाच करत आहोत त्याच्यामुळे फोटो सत्यापित करा, याच्यावर आपल्याला क्लिक करावं लागतं. आणि त्याच्यानंतर मग चेहरा पडताळणी झाली आहे अशा पद्धतीचा आपल्याला मेसेज येतो. हा मेसेज आल्यानंतर मग आपल्याला बॅक जायचं आहे. मग त्याच्यासाठी इथं कुठंतरी क्लिक करा. इथं क्लिक केलं त्याच्यानंतर मग तुमचं पुढे झाले, पूर्ण झाले, याच्यावर तुम्ही क्लिक करू शकता बघा. इथं कुठेतरी क्लिक करून द्यायचं. त्याच्यानंतर पूर्ण झाल्यावर तुम्ही क्लिक केलं का मग तुमचा जो बदल झालेला आहे तो लगेच तुम्ही प्रोफाईलमध्ये जाऊन बघून घ्यायचा. प्रोफाईलमध्ये जाऊन तुम्ही पाहिलं की तुमचं नक्कीच लक्षात येईल बघा. आपण ज्या व्यक्तीला नामांकित व्यक्ती, तर त्याच्या नावासहित आपल्यासमोर येऊन जातं, त्याचा आधार नंबरपासून. आणि तुम्हाला वाटतं की भविष्यामध्ये ती माता परत आली तर तिचं इथं पुन्हा फोटो काढा, याच्यावर जाऊन तुम्ही त्या मातेचं पुन्हा करू शकता. तर अशा पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये जो अपडेट आलेला होता मागचा देखील, तो अपडेट होता आपला 24.9.9 असा होता. आता त्याच्यामध्ये देखील होतं, पण याच्यामध्ये थोडं ऑप्शन बदल झालं असेल किंवा मी त्याच्यात व्हिडिओ केलेला नव्हता. परंतु आजच्या याच्यानुसार तुम्हाला जर गरोदर स्तनदा मातांची KYC झालेली नसेल किंवा त्यांची कळायला अडचण येत असेल, त्यांचा आधार अपडेट केलं जात नसेल, तर तुम्ही नक्कीच त्यांचं या माध्यमातून घरातील कुठल्याही व्यक्तीचं कोणाकोणा करायचं ते पण सांगितले त्या पद्धतीने करू शकता. आणि त्याच पद्धतीने त्या जर माहेरी गेल्या तर मग त्यांचा THR देत असताना फेस कॅप्चर करायला प्रॉब्लेम येतो, चेहरा जुळत नाही. अशा वेळेस आपण घरातील एखादी नॉमिनी किंवा ज्याला आपण इथं त्यांनी नामांकित व्यक्ती, याचा अर्थ घरातील एखादी वारसदार असा ॲक्च्युअली अर्थ होतो. तर घरातील जे पण असते रिलेटिव्ह, तर त्यापैकी तुम्ही कोणाचे घेऊन या पद्धतीने
कळू शकता, फक्त त्यांचं रिलेशन असणं महत्त्वाचं आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगितलं. ताईंनो जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की याच्यानंतरच्या कुठल्याही येणाऱ्या व्हिडिओ तुमच्यासाठी खूप कामाच्या असतील. आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. धन्यवाद.